भारत न्यूज 44। आज दिनांक 7 जून 2026 आंबेशिव बुद्रुक या माऊली भूमीत एक ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण घडून आला। डॉक्टर निकिता अशोक कडव हिने BAMS परीक्षेत फार्माकोलॉजी विषयात संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या गावासह पंचक्रोशीचे नाव रोशन केले। तिच्या या अपूर्व यशाचा सन्मान करण्यासाठी आज अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी गाव पातळीपासून ते विधानसभा स्तरापर्यंतच्या मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून निकिताला पाठिंबा दिला। कार्यक्रमात सर्वप्रथम आमदार श्री किसनराव कथोरे साहेब यांनी निकिताच्या क्षमतेचे कौतुक करत तिला उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या। तसेच या सोहळ्याला श्रीमती रुचिताताई घोरपडे, कुळगाव बदलापूर नगराध्यक्ष, उद्योजक विलास दलाल, नंदाभाई दलाल, सुरेश रामचंद्र घावट, गणेशदादा पाटील, अशोक जमदरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर, स्वाती पष्टे सरपंच, दिनेश कडव उपसरपंच, उत्तम ताम्हाणे माजी उपसरपंच, सचिन जाधव सदस्य, अनिल म्हाळुंगे पोलीस पाटील, संतोष भोईर उद्योजक, हरेश मोरे समाजसेवक, संतोष पवार यांसह अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते। या प्रसंगी माध्यमांचेही विशेष सहकार्य लाभले। भारत न्यूज 44 चे संस्थापक श्री रमण पाटील, सल्लागार श्री उमेश गजानन कडव तसेच महाराष्ट्र न्यूज 44 चे रिपोर्टर जमीर गफार नाईक यांनी या यशाचे दूरवर कौतुक करण्याचे कामे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। या सर्वांच्या उपस्थितीत संपूर्ण अंबरनाथ तालुक्यातील आंबेशिव गावात आणि पंचक्रोशीत सध्या अभिमानाचे वातावरण आहे। निकितावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकमुखाने जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या। तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील मुलींनाही नवी उमेद मिळाली आहे। आम्ही सर्वजण डॉक्टर निकिता अशोक कडव यांना पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांच्या करिअरसाठी मंगलकामना व्यक्त करतो। या यशाने आंबेशिव बुद्रुक गावाची ज्ञान परंपरा समृद्ध झाली आहे। डॉक्टर लवकर होईल आणि ती मुलगी होईल असं मला वाटतं कोणी स्वप्न पाहिलं नव्हतं, पण आज ते स्वप्न या गावाचं पूर्ण झालंय। गावामध्ये प्रगती होते याचं एक ज्वलंत उदाहरण तिच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे आणि तेही आपल्याच तालुक्यातल्या मेडिकल कॉलेजमध्ये केलंय। काराव सारख्या गावामध्ये मेडिकल कॉलेज आलं म्हणून खरं म्हणजे निकिता तुला ही संधी मिळाली आणि म्हणून जी प्रगती असते ज्या वेळेला मला आज या समारंभासाठी उपस्थित सगळेच मान्यवर आपण तुम्ही सगळे इथे आहात। मी सुरुवातीची मला आठवण मी येताना मनातून करत होतो, सुरेश आंबेशिव गावामध्ये यायचं तर भांडणं सोडवायलाच यायचं, दुसरं काहीच नव्हतं मला काम। आणि एकदा तर माझी अशी परिस्थिती होती की बैलगाडीमध्ये सोडून आलो होतो। एवढं विचित्रपणा होता की कधीच त्या गावाचा एकोपा होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं, पण जसं मला तिथं शिरकाव मिळाला तसा असते असते त्या गावाचं परिवर्तन होत गेलं आणि आज मुलं आज ही डॉक्टर झाली, पण बरीचशी मुलं आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या गावातले सुद्धा प्रगतीच्या वेशीवर आहेत, काही प्रगतीमध्ये आहेत, काही नोकरी करतात, व्यवसाय करतात आणि आता भांडणांच्या पासून मुक्त झालो। मतभेद जरूर असतात पण ते किती ठेवावेत याचं ज्वलंत उदाहरण आंबेशिव गावाने घेतलं आणि म्हणून आज आपल्याला डॉक्टर म्हणून केवळ डॉक्टर नाही तर तिचा महाराष्ट्रात पहिला नंबर आला, बरोबर ना। आपल्या बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रुचिताताई राजन घोरपडे या पण आल्यात। आज खूप कार्यक्रम होते आमचे सगळ्यांचेच, त्यामुळे आमचे सगळ्यांचीच अजून धावपळ आहे आणि त्यामुळं हे करता आलं नाही, पण निश्चितपणे निकिता तू केवळ आज डिग्री घेतली म्हणून नाही पण भविष्यात सुद्धा तुझी विचारधारा अशी असावी की लोक तुझ्याकडे सल्ला घ्यायला आले पाहिजेत, डॉक्टर दुसरे सल्ला घ्यायला आले पाहिजेत आणि आमच्या आंबेशिवचं नाव हे महाराष्ट्रामध्ये जसं तुझं प्रसिद्ध झालंय त्या पद्धतीनेच वाटलं पाहिजे की आमच्या मुलींनी हा आम्हाला सल्ला दिला आणि तो चांगला विचार सर्वसामान्य रुग्णांना त्याचा फायदा किती होतोय, किती विचारातून होतोय। तुझ्या आईबापाने खरं म्हणजे त्याग करून तुला शिकवले, घडवले, हे सोपं नाही। मेडिकल क्षेत्रामध्ये पुढे जाणं एवढं सोपं काम नाही,
एकतर कॉलेजला प्रवेश मिळण्यापासून सुरुवात होते. आपल्या मुलांना प्रवेश घ्यायचा असेल तर आपली पहिली सुरुवात असते डोनेशन किती, फी किती, इथून सुरुवात आपली होत असते. आणि चूक काही नाही ती. ग्रामीण भागामध्ये हा सगळा प्रश्न येत असतो आणि त्यामुळे बऱ्याच पालकांच्या मनात असते आमची मुलं ही प्रगतीच्या वेशीवर गेली पाहिजेत, पण ती कशी जातील, तर त्याला काही माध्यमं अशी तयार झालीत की आता आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा, आताच तुम्हाला रुचिता घोरपडे आल्यात, त्यांच्या हद्दीमध्ये हेंद्रेपाड्यामध्ये अभ्यासिका एक केलेली आहे. त्या अभ्यासिकेमध्ये युपीएससी एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा केंद्र खूप मोठ्या प्रमाणात घेतलीत आणि आज बदलापूर मधली किंवा परिसरातली खूप मुलं त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करतात आणि खूप चांगल्या विचारातून मुलं घडून बाहेर पडतात. आज आपली मुलं या स्पर्धेत उतरतच नाही. आम्ही एकदा ग्रॅज्युएट झाल्यानंतर लगेच त्या मुलाचा किंवा मुलीचा आईबाप नोकरी मागायला येत असतो. मी नेहमी सांगत असतो की आईबाबांनी नोकरी मागू नये, मुलांनी येऊन सांगितलं पाहिजे का माझ्या घरी नोकरी चालत येईल. अशा प्रकारची प्रगती मुलांनी सुद्धा केली पाहिजे. कधी बघतच नाही. ऑनलाईन तुमच्या हातात मोबाईल आहे, सध्या मोबाईलचा जमाना आलेला आहे, पण नोकऱ्यांच्या जाहिराती कधीच आम्ही बघत नाही, स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती कधी बघतच नाही आणि त्यामुळे मुलांच्यावर हे परिणाम होतात. आपल्या आईबापाने सुद्धा आपला मुलगा, आपली मुलगी ज्या वेळेला कॉलेजला जात असते, शाळेत जात असेल, तिच्या हातामध्ये जर मोबाईल असेल तर त्याचा उपयोग कशा करता होतोय हे कधीतरी आपल्या आईबापाने सुद्धा पाहिलं पाहिजे. तर ते खऱ्या अर्थाने आईबापाचा अधिकार खऱ्या अर्थाने आपण टिकवला असेल. आणि निकितासारखी डॉक्टर ज्या वेळेला होत असेल त्या टायमाला त्या आईबापाने नक्कीच तिच्यावर तशा प्रकारचे संस्कार घडवलेले आहेत. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेन, त्यांना शुभेच्छा देईल की आईबापाच्यावर पण खूप अवलंबून असतंय आणि तीच प्रगती खऱ्या अर्थाने ती डॉक्टर झाली ही केवळ तिच्यासाठी नाही झाली तर आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी तिला हा मिळालेलं यश आहे. हे यश सोपं नाही. महाराष्ट्रातून पहिलं येणं हे स्पर्धेमध्ये फार किचकट कामामध्ये सुद्धा तिने यश संपादन केलंय. मी मनापासून तिला पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देईल. जिथं कुठं गरज लागेल त्या ठिकाणी आम्ही सगळे बरोबर आहोत, काळजी करण्याची गरजच नाही. मला तर प्रवेश पण माझ्याकडूनच झालेला होता. तिला प्रवेश सुद्धा मीच दिला होता त्याच्यामध्ये. त्यामुळे एवढ्या मुलांना आपल्या, मी बाहेरच्या मुलांना प्रवेश देतोय, आपली मुलं लवकर येतच नाही. आता अंबरनाथला सुद्धा मेडिकल कॉलेज चालू झाले सगळं. त्यामुळे आपल्याकडे आता शिक्षणाची खूप मोठ्या प्रमाणातली प्रगती आहे. आपल्या मुलांना त्याच विचारातून आपण घडवा अशी तुमच्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. मनापासून निकिताला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर भाषण नाही करायचं असा प्रोटोकॉल असतो, पण नक्कीच पण निकितांचं एवढं घवघवीत यश बघून तिला शुभेच्छा देण्या वाचून माझंही मन मानत नाहीये, म्हणून मी माईक हातात घेतलाय. खरंच आज ग्रामीण विभागातल्या मुलं मुली जेव्हा शिकून पुढे जातात, आमदार साहेब आज सकाळीच आगरी समाजाचा 10वी 12वी आणि पदवीधर मुलांचा गुणगौरव सोहळा झाला. खूप अभिमान वाटतो की मुलं मुली आता इतक्या शिकत चाललेल्या आहेत. म्हणजे आता कोणी नापास होत आहे हे तर कुठे बघायलाच मिळत. हे कालवश झाल्यासारखं झालंय. फक्त कॉम्पिटिशन कुठे असते तर ती टक्केवारीची असते. आणि आज निकिताच्या आई वडिलांनी ज्या परिस्थितीतून तिला शिकवलं आणि आज तिने सुद्धा त्या परिस्थितीची जाण ठेवून की आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिक्षण देण्यासाठी काय कष्ट घेतलेले आहेत ते लक्षात ठेवून आपण स्वतःला सिद्ध करायचं आहे. आपल्या आई वडिलांनी आपल्यावर गर्व करावा, आपल्या गावाने आपल्यावर गर्व करावा, अशा प्रकारचं काम तिने केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाच्या नंतर जे कोणाचं नाव निघतं तर ते डॉक्टरचं नाव निघतं लोकांच्या तोंडात. देवाने स्वतः सगळीकडे पोचू शकत नाही म्हणून डॉक्टर घडवले आणि असे डॉक्टर ही पदवी संपादन करून ती गावासाठी नक्कीच काहीतरी देणं लागतं. ह्या उद्देशाने ती डॉक्टर बनली असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच निकिता, पुढील भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुझी जी डॉक्टरकीची अभ्यास आहे तो तुझ्या गावासाठी कसा उपयोगी पडेल, तुझ्या गावातल्या लोकांसाठी कसा त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल याच्यासाठी तू प्रयत्न कर. कारण की आपण ज्या शहरात ज्या विभागात
राहतो त्या विभागाशी आपलं काहीतरी एक बांधिलकी असते आणि नक्कीच तू स्वतःची डिस्पेन्सरी जरी इथे खोलली तर नक्कीच गाववाले विश्वास तुझ्यावर ठेवतील. आणि मी तुला एवढंच सांगेन की आता ज्या परिस्थितीतून तू पुढे आलेली आहे त्याच्यामुळे तुला माहिती आहे की डॉक्टरची फीस देण्यासाठी पण कधी कधी लोकांकडे जास्त पैसे नसतात, पण एक लोकसेवा म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघ, आपल्या पेशाकडे बघ आणि त्याप्रमाणे लोकांना मदत कर. एवढंच आजच्या दिवशी सांगते. मनापासून तुझे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभाशीर्वाद तुला आणि खूप खूप अभिनंदन. असंच यश पुढेही संपादन करत राहा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा भारत न्यूज 44.